ओके बस. कधी काळजी खूप घ्यायची हा, कारण खाली हिचं वाकणं किंवा एखादी वस्तू उचलतो पण ते म्हणजे एक्सरसाइज करता येत नाही ना, प्रॉब्लेम तो आहे ना. नाही आता दुखत नाही ते काहीच, नॉर्मल आहे. बट तेच की तिथे टच वगैरे केलं ती सेन्सिटिव्ह झाली ती स्किन. तेवढीच काळजी घ्यायची बघ. असं म्हणजे एखादी आपण एखाद्या रिक्षामध्ये बसलोय तर ते सांगायचं की बाबा स्लो घे. ते डायरेक्ट ब्रेक वगैरे मारतात ना, काही ठिकाणी खड्डे असतात काय असतं, तर त्या ठिकाणी जर्क लागायला नको, तेवढी काळजी घ्यायची. आता दुखते कुठे मानेमध्ये? हे पूर्ण स्टेप झालेलं आहे सर्वायकलचं ना. हे असं कडक असं माझं डोकं दुखते असं बरेच वेळा. जीभ दाखव जरा. ओके. बरेच वेळेस होते की डोकं दुखते. खाली बघा, खाली बघा. सर्वायकलचं रिलॅक्स नॉर्मल. ओके बस. ओ माय गॉड. रिलॅक्स. शिट. ओके शिट. बस. ओके. झोपा जरा पोटावर. पालतं थोडं स्पायनल प्रोसेस आहे. इस तरह घुमाओ, इस तरह, इस तरह. घ्या श्वास, सोडा. ओके रिलॅक्स. श्वास घ्या, सोडा. बस रिलॅक्स. सरळ झोपा. बस. ओके बस. दोन आहेत असे पकडायचं. ठीक आहे. समोर बघा. बस. ओके. ओके. तुमचं विटॅमिन डी वगैरे बरोबर आहे? नाही, कमी आहे. विटॅमिन डी B12 कमी आहे जरा. बस बस. ओके. चालून बघा आता. खूप फ्री वाटतं ॲक्च्युली. ओके. मान फिरून बघा आता जरा. ॲक्च्युली माझं डोकं पण आता स्टार्ट झालं होतं दुखणं, ते पण आता बंद झालं. बंद झालं ना. ठीक आहे. त्याच्यामुळे ते सर्वायकल आहे ना बंद, त्यामुळे. कमरेचं आपण का नाही केलं? आपल्याला ऑपरेशन झालेलं आहे ना कमरेचं, म्हणून आपण कमरेला ते केलं नाही. लक्षात आलं ना. पण तिकडे आता त्रास नाही ना? नाही आता तर ठीक आहे. फक्त वजन वगैरे उचलायचं नाही, तेवढी काळजी घ्यायची. बरोबर. आणि हा लॅपटॉपवर सतत सिटिंग जॉब आहे ना, म्हणून अजून 1-2 वेळा आपण थोडंसं ते करू द्या. ठीक आहे. चलो. ओके. खुश आहेत मॅडम? येस. सो हॅपी.